नमस्कार, गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा तुमचं M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये स्वागत आहे. आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कशावरून त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, एक्झॅक्टली काय सायकॉलॉजी होती, ए टू झेड क्लिअरिटी मी तुम्हाला या शॉर्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे आणि ऑर्डर बुकमध्ये आज 2 ट्रेड मी एक्झिक्यूट केलेले आहे. एक जो आहे तो निफ्टीमध्ये आहे आणि दुसरा जो आहे तो सेन्सेक्समध्ये आहे. सेन्सेक्समध्ये घेण्याचं रिझन काय की आज सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी होती. तर जनरली तुम्हाला माहिती आहे की मंथली एक्सपायरी असो किंवा विकली एक्सपायरी असो, एक्सपायरी डेला ज्या पण इंडेक्सेसची एक्सपायरी असली त्याचं बेनिफिट घेऊन आपण त्यामध्ये जास्त ROI जनरेट करण्याचा प्रयत्न करतो किंवा मग मोठं प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करतो. तर तेच मी इथे केलेलं आहे. आज एक निफ्टीमध्ये घेतला आणि दुसरा जो आहे तो सेकंड हाफमध्ये तो मी सेन्सेक्समध्ये घेतलेला आहे. तर पहिला ट्रेड जो आहे तो आहे निफ्टीचा. तर निफ्टीची सायकॉलॉजी कशी होती, कशावरून त्याला मॅनेज केलं, डायरेक्टली मी तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली या ट्रेडला कसं मॅनेज केलेलं आहे ते. तर इथे मी निफ्टी इंडेक्सचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख आहे 29 जानेवारी. ओके, बघू शकता की आजची जी ओपनिंग आहे निफ्टीची टोटली एकदम फ्लॅट होती. म्हणजे काल जिथे क्लोजिंग दिली होती एक्झॅक्टली आज तिथेच त्यांनी ओपनिंग दिली. पहिली कॅन्डल डॉमिनेट होती खालच्या साईडनी, म्हणजे खालच्या साईडचं डायरेक्शन दाखवत होती, रेड कॅन्डल होती. बट कन्फर्मेशन नव्हतं, कारण काय की याला वरच्या साईडनी पण वीक होता, खालच्या साईडनी पण वीक होता. आणि तसंही आपण पहिल्या कॅन्डलमध्ये एवढं काही ट्रस्ट ठेवत नाही. क्लॅरिटी येऊ देतो, एक स्ट्रक्चर कन्फर्म होऊ देतो, त्यानंतर आपण ज्या पण साईडने डायरेक्शन निघणार त्या साईडने आपण एंट्री करतो. तर सिंपल कन्सेप्ट काय आहे की इथे पहिल्या कॅन्डलनी हे डायरेक्शन दाखवलं होतं की हा प्राइस जो आहे हा खाली जाऊ शकतो. त्या बेसिसनी आपण व्ह्यू खालच्यासाठी बनवणार, पण जेव्हा आपला सेटअप ऍक्टिव्ह होणार तेव्हा आपण तो व्ह्यू बनवणार आणि ट्रेड एक्झिक्यूट करणार. तर ते आपण इथे केलेलं आहे. आधी खालच्या साईडने डायरेक्शन दाखवलं, मग काय झालं की इथे प्रॉपरली एक रेंज क्रिएट झाली. ओके, 4-5 कॅन्डल इथे बनलेल्या होत्या, एक फ्रॅक्टल पण आलेला होता. तर मी लाईव्हमध्ये जेवढे पण होते त्यांना कॉमेंट्री कंटिन्युअसली करत होतो की जसंच याच्या खाली आणि क्लोजिंग दिली, एक स्ट्रॉंग WRC आली तर आपण एक्झिट करणार. इथे सेम आपण जे विचार करत होतो लाईव्हमध्ये तेच यांनी रिॲक्ट केलं. एक्झॅक्टली या लेवलला यांनी ब्रेकडाऊन दाखवलं या कॅन्डलमध्ये. कॅन्डल क्लोजिंग पण स्ट्रॉंग होती, कॅन्डल फॉर्मेशन पण स्ट्रॉंग होती. स्पेस जरा कमी होता. जनरली आपण 1:1 स्पेस असला त्यानंतरच आपण एंट्री करतो, पण इथे स्पेस कमी असल्यानंतर पण आपण एक्झिक्यूट केलं. रिझन काय, कारण की जो आपला 50 MA चा जो सेटअप आहे तो ऑलरेडी ऍक्टिव्ह झालेला होता आणि स्ट्रेंथ जो आहे तो तिकडे शो करत होता ऑप्शनच्या प्रीमियममध्ये. तर त्या अकॉर्डिंग इथे ट्रेड एक्झिक्यूट केला. इथे जेव्हा पण जर आपण अग्रेसिव्ह ट्रेड करू, मग ते कोणत्याही माइंडसेटने असो, तर तिथे आपण क्वांटिटी साईज मॅनेज करून आपण ट्रेड करतो. आणि हेच मी लाईव्हमध्ये पण सांगितलेलं होतं. जेवढे पण लाईव्हमध्ये असतील त्यांना सर्वांना माहिती असेल की मी इथे ट्रेड घेऊन राहिलो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, पण क्वांटिटी साईज मी मुद्दाम कमी ठेवणार. कारण काय की स्पेस कमी आहे. कारण काय की तो पीडी लेवल जर तो जवळ होता, तिथे जर त्यांनी एक टच केला असता, टप्पा खाऊन जर वर गेला असता, तर वरच्या साईडनी स्ट्रक्चर जे आहे ते बनवायला स्टार्ट केलं असतं. तर इथे असं झालं असतं, म्हणून मी क्वांटिटी कमी ठेवली. आणि चालला जर असतं तर मी सांगितलं की क्वांटिटी जर आपण कमी ठेवली आणि जर तो आपल्या फेवरमध्ये चालला तर तो आपल्याला जॅकपॉट टार्गेट देऊन जाईल. तर आपण एसएल हंटिंगसाठी प्ले केलं होतं, कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं की 200 वर आणि पीडीएलवर एसएल हंटिंग होऊ शकतात. तिथे प्रीमियम फास्ट वरच्या साईडने जातील, तर तिथे आरामात आपण 1:1 कम्प्लीट करू शकतो. ओके, तर त्या बेसिसवर जसंच या रेंजचं ब्रेकडाऊन आलं या कॅन्डलमध्ये आणि कॅन्डल फॉर्मेशन स्ट्रॉंग होतं, कॅन्डल क्लोजिंग स्ट्रॉंग होती, तर याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय मी स्टॉप लॉस लावला. माझ्यासोबत जेवढे पण लाईव्हमध्ये होते आज सर्वांनी इथे ट्रेड एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर आपण ह्या ट्रेडला प्रॉपरली मॅनेज केलं. 2 कॅन्डल इथे थांबला आणि त्यानंतर या कॅन्डलमध्ये एक जबरदस्त हंटिंग झाली आणि प्रॉपर वेनी आपले जे पुट साईडचे जे प्रीमियम आहेत ते अपसाईडनी फ्लाय झाले. ओके, तर इथे 1:1 कम्प्लीट झालेला होता. त्यानंतर हा थोडा वेळ थांबला आणि टार्गेट कम्प्लीट झाल्यानंतर तर आपण जनरली तुम्हाला माहिती आहे की मी तरी डायरेक्टली बुक करत नाही, मी ट्रेलिंगनीच बुक करतो. तर याच्यामध्ये ट्रेलिंग आलेला नव्हता. फर्स्ट जो ट्रेलिंग आलेला होता डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग तो होता या कॅन्डलमध्ये. इथे फर्स्ट जो एसएल लावलेला होता तो इथे होता, त्याला मी ट्रेल केलं आणि या कॅन्डलच्या वर लावला. ओके, त्यानंतर हा इथे थोडा वेळ थांबला, त्यानंतर एक फ्रॅक्टल आला. तर ऑलमोस्ट पूर्ण मार्केट जे आहे ते स्लो झालेलं होतं आणि मी कंटिन्युअसली कॉमेंट्री लाईव्हमध्ये करत पण होतो की आता ही जी पोझिशन आहे ही आपल्याला लॉसमध्ये कन्वर्ट करायचीच नाही. कॉस्ट टू कॉस्टच्या जवळपास ट्रेलिंग आलेली होती या लेवलवर. ओके, आणि हा फ्रॅक्टल जेव्हा खाली आला इथे थांबलं, तर इथे पण चांगल्या लेवलवर एक ट्रेलिंग आलेली होती. ओके, त्यानंतर या लेवलवर आपण क्यूएनए सेशनला स्टार्ट केलेलं होतं. ओके, आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं पण होतं की या लेवलवर आता ट्रेलिंग करायचं आहे. रिझन काय, कारण की एक डॉमिनेट कॅन्डल पण आहे आणि याच्यावर एक फ्रॅक्टल पण आलेला आहे. सोबत हा फ्रॅक्टल जो आहे हा कन्फर्म पण झालेला आहे. रिझन काय, कारण की इथे 2 कॅन्डल जे आहे इथे होल्ड झालेल्या होत्या. ओके, ऑलमोस्ट या लेवलपासून या लेवलपर्यंत आपण त्याला राईड केलं आणि हे पूर्ण वेळ आपण ट्रेडमध्ये होतो. जे 1:1 वर डायरेक्ट बुक करतात ते या झोनवर बुक केलेलं होतं. त्यांचे भरपूर जणांचे मी तुम्हाला मेसेज पण सांगितले आणि प्रॉफिट पण शो केले होते, म्हणजे सांगितले होते तुम्हाला तिकडे लाईव्हमध्ये माहिती असेल. बट जे माझ्यासोबत ट्रेलिंग करतात आणि एक्झॅक्टली जो मी ट्रेड मॅनेज करतो तसंच करतात, तर त्यांचा जो एसएल आहे तो ट्रेलिंग अकॉर्डिंग या लेवलवर आला. आणि जेव्हा मार्केट इथे थांबलं आणि निफ्टी वर फिरला, तर इथे जो ट्रेलिंग आहे तो बुक झाला. त्यानंतर मार्केट वर गेला. आता इथे बुक झाल्यानंतर इथे लगेचच या कॅनलमध्ये सगळेजण बोलत होते की आता रिव्हर्सलमध्ये ऍक्टिव्ह होईल का. मी काय सांगितलं होतं की रिव्हर्सलमध्ये डायरेक्टली आपण ऍक्टिव्हेट करत नाही, कारण की जस्ट हा इथे न्यूट्रल झालेला आहे, है ना.
ओके. वरून हा जेव्हा आता खाली येत होता तर इथे हा जस्ट न्यूट्रल झाला. तर मी बोललो होतो की हा जर वर जाईल तर आधी हा स्ट्रक्चर क्रिएट करेल, वर जाईल तेव्हा आपण एंट्री करणार. ओके. सोबत काय होतं की स्पेस वरच्या साईडने जाताना पण याच्याजवळ कमी होता. आता इथे एक रेंज होता, या रेंजला जर ब्रेकआउट केलं असतं ऑलमोस्ट या लेवलपर्यंत ब्रेकआउट आलं असतं आणि ही जी डॉमिनेट कॅन्डल आहे, हा जो सेलर आहे हा जवळ होता, म्हणून मी ते सांगितलं होतं की स्पेस पण कमी आहे. इथे एक जर हॉरिझॉन्टल लाईन मी मार्क करणार तर इथे तुम्हाला प्रॉपरली समजून येईल. याच्या हायवर मी लाईन मार्क केली, इथे बघू शकता. तर इथे बघू शकता की इथे प्रॉपरली डायरेक्ट जाऊन हा इथे 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 मल्टिपल टाइम्स यांनी स्पेंड केला आहे. ओके. आता त्यानंतर मार्केट इथे न्यूट्रल केलं, या लेवलला हाय ब्रेक केला, थोडा वेळ थांबलं, पुन्हा खाली यायचा प्रयत्न केला, बट लगेचच बायरनी ज्या बायरनी इथून वर उचललेलं होतं त्या बायरनी पुन्हा याला पुश केलं वरच्या साईडनी. ओके. तर अशा रेंजमध्ये तर आपण एंट्री करत नाही. आपण पुन्हा काय करतो की आपण स्ट्रक्चर कन्फर्म होऊ द्यायचा वेट करतो. समजा इथे कॅन्डल हे निघाली, ओके, आणि वर गेली, इथून सरळ अशी गेली असती तर आपण एंट्री केली असती. बट यांनी काय केलं, खाली आलं, वर गेला आणि पुन्हा खाली आलं. तर अशा आपण करत नाही, कारण की काय की जस्ट हा न्यूट्रल झाला, इथून खाली येईल तर आपण एंट्री करणार, पण ते झालं नाही, लगेच हा वर फिरला. आता वर फिरला तर आपण इथे पण लगेच जात नाही. मी सांगितलं की स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. तर स्ट्रक्चर कुठे इम्पॉर्टंट झालं, इथे कन्फर्म, इथे वर गेलं, खाली आलं, इथे कन्फर्म केलं. तर इथे बघू शकता की प्रॉपर ही जी कॅन्डल आहे ही प्रॉपर इंगल्फिंग पण आहे आणि स्ट्रक्चर कन्फर्म पण करून राहिली आणि प्रॉपर हे जे आहे याला मेंटेन करून आता डायरेक्ट त्याने टार्गेट कोणतं ओपन केलं होतं, या लेवलचं. ओके. कारण की डेहाच्या जवळपासचा पूर्ण जो स्पेस होता तो ओपन होता आणि इथे जेव्हा मार्केट मुवमेंट करते तर ते पण फास्ट करते, तर ते त्याने प्रॉपरली तसं केलेलं आहे. जेव्हा इथे हा वर गेला, खाली आला, वर गेला आणि इथे स्ट्रक्चर कन्फर्म झाला, तर स्ट्रक्चर कन्फर्मेशन झाल्यानंतर मी इथे एंट्री घेतली. बट मी एंट्री निफ्टीमध्ये नाही घेतली, मी एंट्री घेतली सेन्सेक्समध्ये. तुम्हाला माहिती आहे की मी सेन्सेक्सचा चार्ट बघत नाही, कारण की 99% ऑफ द टाइम सेन्सेक्स आणि निफ्टीचे चार्ट सेम असतात, पण सेन्सेक्सचा जो इंडेक्स आहे तो मोठा असल्यामुळे तिथे फ्लक्च्युएशन जास्त दाखवते आणि निफ्टीमध्ये क्लॅरिटी व्यवस्थित असते, म्हणून मी फक्त सेन्सेक्सचा चार्ट बघतो स्ट्राईक प्राईस चूज करण्यासाठी. बट क्लॅरिटी किंवा जेवढं पण डिसिजन घेतो किंवा मग जेवढं पण अनालिसिस करतो ते करतो निफ्टीच्या चार्टवर. प्रीमियम मेंबर जेवढे आहेत तेवढा सर्वांना पण सांगितलेलं आहे आणि जे आपले युट्यूब सबस्क्रायबर असतील त्यांना पण सांगतो की मी सेन्सेक्सला ट्रेड करतो निफ्टीचा चार्ट बघूनच. मी सेन्सेक्सचा चार्ट बघत नाही, सेन्सेक्सचा चार्ट मी फक्त आणि फक्त स्ट्राईक प्राईस चूज करण्यासाठी बघतो. ओके. तर मी निफ्टीचा चार्ट इथे बघितला, प्रॉपरली इथे स्ट्रक्चर कन्फर्म झालं, तर इथे मी एंट्री घेतली आणि सेम कॅन्डलचा जो लो आहे तो मी स्टॉप लॉस लावला. टार्गेट होत सरळ सरळ डे हायचं. ओके. इथे एंट्री घेतली, इथे स्टॉप लॉस लावला, हा थोडा वेळ थांबला, प्रीमियम पण चांगले जरा मुवमेंट करत होते, बट चांगली मुवमेंट जी सुरू झाली ती झाली या लेवलवर. इथे जबरदस्त वेनी यांनी एक स्पाइक लावली, ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या वर तर हा इझिली गेलेला होता. आता किती पॉईंट गेले, किती पर्सेंट गेले तुम्हाला ते दाखवून देईल, म्हणजे की जॅकपॉट झाला की नाही तुम्हाला तिथे क्लिअर होऊन जाईल. तर जेव्हा हा इथे वर जायला लागला तर इथे आपल्याला ट्रेडिंगचा चान्स पण आला. तो कसा आला, एक तर फ्रॅक्टल अकॉर्डिंग आणि एक डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग. आधी आपला स्टॉप लॉस जो होता तो ऍक्च्युअल स्टॉप याच्या खाली होता, कॅन्डलच्या खाली, मग त्यानंतर आपण इथे केला, त्यानंतर डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग इथे केला आणि एक जबरदस्त कॅन्डल इथे होती. ही कॅन्डल प्रीमियममध्ये खूप जबरदस्त होती. मला वाटलं नव्हतं की हा ट्रेलिंग आपला बुक होऊ शकतो. फायनल ट्रेलिंग इथून करत 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 मी या कॅन्डलच्या खाली पोहोचलेला होता. मला वाटलं होतं की हा इझिली होऊन जाईल बुक. मला वाटलं की इथे एसएल हंटिंग होईल आणि तिथून या लेवलला यांनी हंट केल्यानंतर हा पुन्हा असा वर जाईल. वर तर गेलेला आहे, बट इथे तुम्ही बघू शकता की स्पॉटमध्ये इंडेक्सच्या चार्टमध्ये इथे जेव्हा मी ट्रेलिंग केलेला होता तर इथे हा इथपर्यंत पोहोचलेला नाहीये. बट प्रीमियममध्ये सेन्सेक्सच्या प्रीमियममध्ये आणि इथे जो ट्रेलिंग एसएल आहे तो इथे बुक केला आणि त्यानंतर मग पुन्हा वर जाऊन यांनी मोठं मोमेंटम दिलेलं आहे. बट ठीक आहे, आता मार्केटने जसं मुवमेंट केलं तसं सॅटिस्फाईड आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट जर इथे यांनी होल्ड केलं असतं आणि प्रीमियममध्ये पण प्रोटेक्ट करून जर हा वर गेला असता तर अल्टिमेट लेवलने आज जॅकपॉट बुक केलं असतं, जे की तुम्हाला माझ्या ऑर्डर बुकमध्ये दिसलं असतं. बट जे दिलं, जे बुक झालं त्यामध्ये सॅटिस्फाईड आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की आजच मार्केट ओपन नाही आहे, उद्या पण अजून ओपन होणार आहे आणि यानंतर पण कंटिन्यू ओपन राहणार आहे. फक्त आपल्याला आपले रूल फॉलो करायचे आहे, जे शिकवलो ते फॉलो करायचं आहे आणि जे शिकलो तेच करून आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट करायचे आहे. तर तेच आपण इथे केलेलं आहे. एकदम सिंपल आणि टेक्स्टबुक एंट्री होती. फक्त इमोशनमध्ये काउंटर साईज झालं किंवा काही दुसऱ्या जर गोष्टी झाल्या, हे गोष्टी मॅनेज करायच्या होत्या. त्या बेसिसने आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केला आहे. प्रॉपरली तुम्हाला अजून एक रिकॅप देतो की पहिला जो ट्रेड आहे तो आपला एक्झिक्यूट झाला. इथे डायरेक्शन दाखवलं खालच्या साईडनी, याला फॉलो थ्रू आलं, स्ट्रक्चर आलं या कॅन्डलमध्ये. तर या कॅन्डलच्या ब्रेकडाऊनवर आपण इथे एंट्री घेतली, इथे स्टॉप लॉस लावला, त्यानंतर खाली आलं, इथे आपलं 1:1 कंप्लीट झालेलं होतं. इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला या कॅन्डलवर, इथे आपण स्टॉप लॉस ट्रेल केला. त्यानंतर हा थोडा वेळ थांबला, इथे फ्रॅक्टल आले, इथे एक डॉमिनेट कॅन्डल आला आणि फ्रॅक्टल आलं, तर इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. तर आपण अजून ट्रेल केला या कॅन्डलच्या वर आणि जेव्हा इथे थांबून जेव्हा रिव्हर्सल इथे फिरला निफ्टी, तर इथे आपला जो ट्रेलिंग असेल आहे तो बुक झाला. त्यानंतर इथे आपण डायरेक्टमध्ये एंट्री केली नाही, आपण कंटिन्यूसचा वेट केला की आपल्याला कुठे फॉलो थ्रू मिळते आणि स्ट्रक्चर कुठे कन्फर्म होते. तर इथे ते झालं नाही, हे खाली आलं तर खाली झालं नाही, पुन्हा आपण पुन्हा वर गेलं, इथे कन्फर्म झालं, तर आपण इथे एंट्री घेतली सेकंड आणि इथे आपण स्टॉप लॉस लावला. ही एंट्री जी होती ही
निफ्टीमध्ये नाही तर ही सेन्सेक्समध्ये होती. कारण काय की सेन्सेक्समध्ये आज मंथली एक्सपायरी होती आणि सेकंड हाफमध्ये तुम्हाला माहिती आहे की मी फक्त आणि फक्त सेन्सेक्सच प्ले करतो, कारण की जास्त आरओआय जनरेट होतं आणि कमी पैशामध्ये जास्त प्रॉफिट बनतं. त्या बेसिसने मी इथे सेन्सेक्स प्ले केला. हा थोडा वर गेला. वर गेल्यानंतर इथे ट्रेलिंगचा चान्स आला. फर्स्ट इथे, सेकंड इथे आणि फायनल ट्रेलिंग इथे. जेव्हा हा रिव्हर्स फिरला तर स्पॉटमध्ये तर बुक झालेला नाही आहे, बट ऑप्शनच्या प्रीमियममध्ये इथे बुक झालेला आहे. त्यानंतर यांनी आपलं बुक केलं, थोडंसं अजून खाली आला आणि मग त्यानंतर जो वर गेला तर आता वरच यांनी क्लोजिंग दिलेली आहे, स्पॉटमध्ये पण आणि ऑप्शनमध्ये पण. तर दोन्ही पण ट्रेडचं क्लॅरिटी तुम्हाला इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल निफ्टीच्या. आता मी तुम्हाला प्रॉपरली ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, किती पॉईंट त्याने टार्गेट दिलं, माझे किती बुक झाले, किती करता आले असते किंवा काय झालं, याची पूर्ण क्लॅरिटी जी आहे मी तुम्हाला ऑप्शन चार्टवर देतो. तर आधी मी पहिला ट्रेड जो आहे तो निफ्टीचा झालेला होता. तर आधी मी निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो ऑप्शनचा, त्यानंतर मग मी तुम्हाला सेन्सेक्सचा दाखवतो. तर डायरेक्टली मी इथे आता निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता की इथे इंडेक्स लावलेला आहे, निफ्टीचा इंडेक्स, आणि या साईडने मी 25,250चा पीई लावलेला आहे, म्हणजे पुट लावलेला आहे. कारण काय की आपण खालच्या साईडने एंट्री घेतलेली होती, तर आपण काय बाय करणार, आपण पुट बाय करणार. आणि हे जे अकाउंट आहे हे प्युअरली ऑप्शन बाईंगचं अकाउंट आहे. जेवढे पण चॅलेंज आपण चालवतोय हे ऑप्शन बाईंगमध्ये चालवतोय. तर खालच्या साईडने जर आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे तर आपण काय करणार, पुट बाय करणार. तर इथे मी पुट बाय केलेला होता 25,250चा पुट, तर इथे मी लावलेला आहे. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की या कॅन्डलमध्ये माझी एंट्री झाली होती याच्या क्लोजिंगवर. तर ती जी कॅन्डल आहे ती आहे ही कॅन्डल. ह्याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली, सेम कॅन्डलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावला. इथून इथपर्यंत त्यांनी जबरदस्त मोमेंटम केलं, बट आपण बुक केलं नाही. आपला ट्रेलिंग आपण इथे लावला, त्यानंतर इथे लावला, त्यानंतर फायनल ट्रेलिंग जो होता तो इथे लावला, आणि इथून जेव्हा हा रिव्हर्स फिरला तर आपला इथे जो आहे तो ट्रेलिंग प्रॉफिटमध्ये जस्ट बुक झालेला आहे. तर टोटल यांनी किती पॉईंट दिले आणि आपण किती कॅप्चर केले हे तुम्हाला इथे मी सांगतो. तर इथे डायरेक्टली मी कॅल्क्युलेट करून दाखवतो की एक्झॅक्टली या लेवलपासनं या लेवलपर्यंतचा स्टॉप लॉस जो होता तो 26 पॉईंटचा होता. स्टॉप लॉस मोठा असल्यामुळे आणि टार्गेट कमी असल्यामुळे तुम्हाला मी सांगितलं पण होतं की क्वांटिटी मी कमी केलेली आहे, आणि जे पण एक लॉटनी करतात ते तर करू नका, आणि जे मल्टिपल लॉटनी करतात तर ते कमी लॉटनी तुम्ही प्ले करू शकता. पूर्ण इन्स्ट्रक्शन मी लाईव्हमध्ये दिलेले होते, सेम मी पण फॉलो केले. तर याचा जो होता 25-26 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, आणि वरपर्यंत यांनी 50 पॉईंट प्लस यांनी दाखवलेले होते. ओके, बट आपण डायरेक्टली बुक करत नाही आणि डायरेक्टली टॉपवर बुक पण करता येत नाही. प्रॉपर एका सिस्टमनुसार त्याला आपल्याला बुक करायचं असतं. तर तो जो कन्सेप्ट आहे तो आपण इथे बुक न करता, म्हणजे 53 पॉईंट इथे दाखवलेले होते, आपला बुक झाला तो या कॅनलच्या खाली लावला. तर मी याला काय करतो, इथे करतो. आता इथे बघू शकता तुम्ही की इथे फक्त आणि फक्त 12 पॉईंटच्या जवळपास इथे आपले बुक झाले आहे. हेच आपल्याला थोडंफार रिग्रेट होते, तर हेच गोष्टी आपल्याला पचवायच्या असतात, कारण की मार्केट असंच बिहेव करते. आणि जेव्हा हे आपल्या अगेन्स्टमध्ये काम करते तर आपले इमोशन जरा ब्रेक होतात आणि मग सायकोलॉजीवर पण त्याचा इम्पॅक्ट पडतो. तर हे होऊ द्यायचं नाही आहे, कारण की मार्केटची सायकल अशीच असते आणि मार्केट असंच आपल्याला चॅलेंज करते. या चॅलेंजला फेस करून आपल्याला समोर जायचं असतं. ते की आपण इथे क्लिअर केलेलं आहे. 50 पॉईंट देऊनही आपण इथे 12 पॉईंट बुक केलेले आहे, बट रूलमध्ये तो तसंच झाला तर याला रिग्रेट करायचं नाही आहे. जे समोर दिसते त्याला फेस करायचं आहे. तर आपण इथे 10 पॉईंट 12 पॉईंट बुक केले, त्यानंतर मार्केट टोटली खाली आलेलं आहे आणि आता डे लोवरच क्लोज झालेलं आहे. फक्त हे आहे की आपण प्रॉफिट बुक केलं, हे इम्पॉर्टंट आहे. तो मला मी नेहमी एक रिमाइंडर देत राहतो की ₹1000 लॉस केल्यापेक्षा ₹100 प्रॉफिट कधीही चांगलं असते. तर त्या रूलनुसार यांनी दिले असतील 50 पॉईंट, पण आपण प्रॉफिटमध्ये निघालो, 12 पॉईंटमध्ये निघालो, सॅटिस्फाईड आहे. एक दिवस येईल की ज्या ठिकाणी आपण 50च्या जागी 500 पॉईंट बुक करणार, आणि हे मी मल्टिपल टाइम्स तुम्हाला मी शो केलेलं आहे, प्रूफ पण केलेलं आहे. तुमच्या समोर ट्रेड घेऊन सगळ्या गोष्टी गाईड करून लाईव्हमध्ये सगळ्या गोष्टी प्रेझेंट केल्या आहे. सर्वांना माहीत असेल तर तो सेम कॉन्फिडन्स तुम्हाला ठेवायचा आहे. आपल्या सेटअपवर आपण जे शिकलो त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. ऑटोमॅटिकली गोष्टी सर्व काम करतात की नाही, वर्क करतात की नाही, आणि एंड ऑफ द मंथ तुम्ही प्रॉफिटेबल राहता की नाही हे तुम्हाला ते समजून येईल. फक्त रूल आणि डिसिप्लिनमध्ये राहून काम करायचं आहे. ऑटोमॅटिकली मार्केट तुम्हाला रिस्पेक्ट करणार, रिवॉर्ड देणार 100%. ओके, तर इथे आपण तेच फॉलो केलं आहे. सॅटिस्फाईड आहे 12 पॉईंटमध्ये. तर पहिला ट्रेड तुम्हाला प्रॉपरली समजला असेल. काय होता, इथे एंट्री होती, इथे स्टॉप लॉस होता. इथपर्यंत त्यांनी काय केलं, इथे 50 पॉईंट त्यांनी दाखवले. आपला ट्रेलिंग जो आहे तो इथे 12 पॉईंटवर बुक झाला. ओके, त्यानंतर हा इथे रिव्हर्स फिरला, तर इथे आपला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर कंटिन्यू खाली दाखवत त्यांनी आता इथे क्लोजिंग दिली आहे. तर हा झाला पहिला ट्रेड निफ्टीचा. त्यानंतर दुसरा ट्रेड जो आहे तो होता सेन्सेक्सचा. तिथे मी 82,100चा कॉल बाय केलेला होता. तर डायरेक्टली मी इथे 82,100चा कॉल लावून घेतो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता की 82,100चा कॉल इथे मी लावलेला आहे, कारण की ही जी एंट्री होती ही अपसाईडनी होती. तर अपसाईडने आपण एंट्री घेतो तर तेव्हा आपण कॉल बाय करतो. तर इथे तुम्ही बघू शकता आपली जी एंट्री होती ती होती या कॅन्डलमध्ये स्ट्रक्चर कन्फर्म अकाउंटिंग. ठीक आहे, इथे. आणि मी निफ्टीला बघूनच आपण एंट्री करतो सेन्सेक्समध्ये. तर तेच ही कॅन्डल आहे. तर ती सेम कॅन्डल कोणती आहे, ती कॅन्डल आहे ही कॅन्डल. ओके, तर याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावला. हा इथे आला, इथे थोडंसं घाबरवलं पण याने होतं, बट लगेचच यांनी एक स्ट्रक्चर जे आहे ते कन्फर्म केलं आणि लगेचच वर निघाला. त्यानंतर इथून हा इथपर्यंत कंटिन्यू गेला.
ओके. आता तुम्ही बघू शकता इथे की मी बोललो की इथे जबरदस्त स्पाइक लावल्या आणि चांगलं प्रॉफिट दिलं होतं. आता हे कॅन्डल बघा की जबरदस्त डॉमिनेट कॅन्डल आहेत. मला एक्सपेक्टेड होतं की हा याला प्रोटेक्ट करणार आणि इथून हा वर जाणार. पण तरी पण यांनी जेव्हा इथून इथपर्यंत खाली आणलं तर वाटलं होतं की हा ट्रेलिंग घेऊन जाईल, कारण की माझी ट्रेलिंग आधी इथे होती, मग इथे होती, मग इथे लावली. इथे जेव्हा एक कॅन्डल ग्रीन बनली तर मी काय केलं, इथे एक फायनल ट्रेलिंग लावलं. वाटलं नव्हतं की हा बुक होईल. मला वाटलं की हा थोडा वेळ इथे थांबणार, असं असं करणार आणि मग स्पाइक लावणार. तर वरच्या साईडनी एसएल हंटिंग जे आहे ते 100% हा करणार. त्यांनी तसं केलं पण, बट आधी जो ट्रेलिंग होता, जो इथे इथे लावलेला होता, तर इथून हा जेव्हा रिव्हर्स फिरला तर इथला जो ट्रेलिंग आहे तो आपला इथे बुक झाला. त्यानंतर पुन्हा याने मोमेंटम केलेला आहे. त्यानंतर तर हा व्होलेटाईल दाखवली, कारण की एक्सपायरी होती. तर एक्सपायरीला जनरली अशाच प्रकारे व्होलेटाईल करते, तर ते व्होलेटिलिटी यांनी दाखवली आणि आता इथे क्लोजिंग दिली आहे. तर एक्झॅक्टली जर आपण इथे बघायचं झालं, याला जर मी पॉईंट वाईज कॅल्क्युलेट करून दाखवतो, तर या कॅनलवर आपली एंट्री होती. इथून इथपर्यंत यांनी काय किती पॉईंट दाखवले, 50 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, म्हणजे 25%चा. त्यानंतर इथून इथपर्यंत यांनी जे पर्सेंट दाखवले ते होते 120%. म्हणजे ऑलरेडी माझं कॅपिटल जे आहे ते दुप्पट झालेलं होतं. 230 पॉईंटच्या प्रॉफिटमध्ये मी होतो. ओके. 120%च्या जवळपास माझं प्रॉफिट दाखवत होतं आणि म्हणजे कॅपिटल दुप्पट झालं होतं. बट बुक करता करता जर तुम्हाला बघायला मिळेल तर इथे 230 आहे. इथे जेव्हा मी ट्रेलिंग केलं तर ट्रेलिंग बघा फक्त आणि फक्त 75-76 पॉईंटच्या जवळपास माझं इथे बुक झालेलं आहे. पुन्हा सेम जे पहिल्या ट्रेडमध्ये झालं सेम तसं झालं. आता तिसरा ट्रेड जो आहे तो इथे पण मी ॲक्टिवेट करू शकलो असतो, बट पुन्हा 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 सेम जर रिझल्ट येणार तर मी एंट्री जनरली करत नाही. 2 ट्रेड ऑलरेडी झालेले होते. तिसरा ट्रेड करायचं मूड होता, पण केलं नाही. रिझन काय, कारण की ऑलरेडी माझी मोठी पोझिशन सुरू होती. त्याला पण मॅनेज करायचं होतं, कारण की मोठी पोझिशन तुम्हाला माहिती आहे की विकली बेसिसवर मी पोझिशनलमध्ये आज सेन्सेक्सची एक्सपायरी असल्यामुळे त्याला मॅनेज करत राहतो. तर ऑलरेडी हा ट्रेड होता आणि तिसरा जर ट्रेड घेतला असता तर ते पण मॅनेज करायचं असतं आणि ते पण मॅनेज करायचं असतं. दोन्हीमध्ये जरा कॅश झाला असता, म्हणून मी मुद्दाम तिसरा ट्रेड इथे केला नाही, कारण की हा पण एक प्रॉपर सेटअपमध्ये होता. प्रॉपर याच्यावर यांनी ब्रेकआउट दिलं, इथे वर एंट्री करता आली असती आणि इथून इथपर्यंत हे कॅप्चर करता आलं असतं. बट तिसरा ट्रेड घेतला नाही. रिझन मी सांगितलं की मला ते पण पोझिशन मॅनेज करायची होती आणि हे पण करायची होती. म्हणून याच्या बेसिसवर मी जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक करून घेतला. त्यानंतर मी जी पोझिशन आहे त्याला मॅनेज केलेलं आहे. तर इथे तुम्हाला प्रॉपरली दिसलं असेल, या लेवलपर्यंत 230 पॉईंटच्या जवळपास यांनी मोमेंटम दाखवलं. बट फक्त इथे माझे 76 पॉईंटच बुक झाले आहे. तर इथे पुन्हा सेम जसं पहिल्या ट्रेडमध्ये झालं तसंच झालं. तर इथे पण पुन्हा रिग्रेट करायचं नाही आहे. जी प्रोसेस आहे त्याला फॉलो करायची आहे. मार्केट आज असं करणार, उद्या करणार, बट जेव्हा आपल्याला प्रॉपर आपल्या टप्प्यात बसणार, ऑटोमॅटिकली आपल्याला हे 200 जागी 500 पॉईंट देणार, तेव्हा 100% कॅप्चर होणार. याच्या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही चेक केले तर त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की तिथे मी 250 पॉईंट बुक केलेले आहे, म्हणजे 250% बुक केलेलं आहे. लास्ट मला वाटतं मी प्रीमियम कम्युनिटीमध्ये तुम्हाला माहिती असेल की मी टाकलेला होता सगळं डेटा, की 250% बुक झालेला आहे निफ्टीच्या एक्सपायरीला परवाच्या दिवशी. त्याची डिटेल ऑलरेडी मी सगळ्यांना प्रीमियममध्ये दिली आहे. नसेल माहिती तर एकदा प्रीमियम ग्रुप आपला जो आहे तो चेक करा, तुम्हाला सगळी डिटेल तिथे दिसून येईल. तर काही प्रॉब्लेम नाही, तरी पण सॅटिस्फाईड आहे. 40% जवळपास इथे बुक केलं आणि निफ्टीमध्ये जेवढं बुक झालं तेवढं होतं. ठीक आहे. मेन फोकस माझा आज सेन्सेक्सवरच होता आणि हे मी कंटिन्युअसली लाईव्हमध्ये तुम्हाला सांगत पण होतो, कारण काय की एक्सपायरी होती आणि सेकंड हाफमध्ये हा जबरदस्त मुवमेंट करतो, वन डायरेक्शनल करतो. तेच इथे आज यांनी केलेलं आहे. पहिल्या ट्रेडमध्ये तर क्वांटिटी पण कमी होती आणि पॉईंट पण आपले बुक कमी केले. बट इथे एक्सपेक्टेशन होतं, मला वाटलं की 100% आज दाखवलं तर आरामात आपल्या इथे 80-90% तरी बुक होऊन जाईल. बट ठीक आहे, जेवढं दिलं सॅटिस्फाईड आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे तुम्हाला दुसऱ्या ट्रेडचं पण क्लॅरिटी आलेली असेल. ओके. पहिला ट्रेड होता इथे, तो सांगितला. दुसरा ट्रेड सेन्सेक्समध्ये घेतला, तो पण इथे सांगितला, जो की इथे होता. आणि थर्ड ट्रेड जो प्रीमियम मेंबरनी स्क्रीनशॉट पाठवले त्यामध्ये पण क्लिअर झालेलं आहे की तिसरा ट्रेड मी इथे ऑलरेडी होता सांगितलं, बट मी घेतला नाही, कारण की ऑलरेडी मी दुसऱ्या याच्यात चेक करत होतो. ओके. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण क्लिअर झालेलं असेल. सोबत हा जो सेन्सेक्सचा आहे हा पण इथे क्लिअर झालेला असेल. यालाच आपण प्रॉपरली अजून पुन्हा टाइम वाईज चेक करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झाला, कोणत्या टायमिंगला बुक झालं. तर डायरेक्टली मी इथे पुन्हा एकदा ऑर्डर बुक ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टायमिंगला ते बुक झालेलं आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतो. तर इथे पुन्हा तुम्ही बघू शकता की ऑर्डर बुक तुमच्यासमोर ओपन आहे. इथे पहिला ट्रेड जो आहे तो निफ्टीचा, जो आपला एक्झिक्यूट झालेला होता पुट साईडनी, तो एक्झिक्यूट केला होता 9:40 मिनिटाच्या जवळपास. 25,250चा पीई तो माझा एक्झिक्यूट झाला होता 198 मध्ये. याला प्रॉपरली ऑलमोस्ट 1-1.5 तास मी याला कॅप्चर केलं, म्हणजे की ट्रेडमध्ये होतो. आणि त्यानंतर याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे माझा 10:53 मिनिटांनी. 25,250चा पीई तो बुक झालेला आहे 209 मध्ये. त्यानंतर पुन्हा थांबून सेन्सेक्समध्ये जो ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे अपसाईडनी, रिव्हर्सल सेटअप अकॉर्डिंग समजू शकता, तो माझा एक्झिक्यूट झालेला आहे सेन्सेक्समध्ये 12:25 मिनिटांनी. तिथे मी सेन्सेक्सचा 82,100चा कॉल बाय केलेला, तो भाजला होता 188 मध्ये. आणि याला प्रॉपरली जे मी ट्रेलिंग बुक केलं ते बुक झालेलं होतं 1:29 मिनिटांनी. 82,100चा कॉल
जो की बुक झालेला आहे 265 मध्ये. पहिला ट्रेड पण प्रॉफिटमध्ये आहे, दुसरा ट्रेड पण प्रॉफिटमध्ये आहे. बट आज फक्त फ्लक्च्युएशन एवढं झालं की तो वर जात होता, चांगले पॉईंट आपल्याला दाखवत होता, त्यानंतर खाली येऊन ऑलमोस्ट कॉस्टच्या जवळ तो बुक होत होता. पहिले आपण निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 11-12 पॉईंट आपण बुक केले आणि ऑलमोस्ट सेन्सेक्समध्ये 230 पॉईंट दाखवून आपण याच्यामध्ये 75-76 पॉईंट जे आहे ते आपण इथे बुक केले आहे. बट जेवढं दिलं त्यामध्ये सॅटिस्फाईड आहे. प्रॉपरली तुम्हाला जेवढं सांगितलं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. जेवढे आपले प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतातच लाईव्हमध्ये, पण ज्यांचं पण मिस होते त्यांना पण या शॉर्ट व्हिडिओमध्ये क्लिअर झालेलं असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये बसून लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता आणि तुमची प्रॉफिटेबल जर्नी आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये सुरू करू शकता. सोबत अजून जर डिटेल हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पण पूर्ण डिटेल दिलेली आहे, तिथे पण पूर्ण डिटेल घेऊ शकता आणि लवकरात लवकर आमच्यासोबत जुळू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. तरी पण अजून काही क्वेरी, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे, तिथे तुम्ही तुमचे क्वेश्चन, तुमचे प्रश्न तिथे टाकू शकता. आम्ही 100% त्याच्यावर उत्तर देऊ. तर आजच्या आपल्या व्हिडिओपुरता आपण एवढंच ठेवू. भेटूया सायंकाळी पुन्हा लाईव्हमध्ये 7:30 वाजता डाऊट सॉल्विंग सेशनमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.